रोहित शर्मा रिटायरमेंट. मला पण तेवढाच मोठा झटका लागला जेव्हा मी ही न्यूज ऐकली. मी आत्ता आय पी एलची मॅच बघत होतो. अचानक मी के एल राहुलची इंस्टाग्राम ओपन केलं. के एल राहुलची स्टोरी पाहिली. तिने सांगितलं ती स्टोरी पाहिली आणि रोहित शर्मा रिटायरमेंट स्टोरी पाहिली. मग मला लक्षात आलं की नाही, रोहित शर्मा रिटायरमेंट झाले असेल. मग मी गुगलला सर्च केलं तर खरंच रोहित शर्माने टेस्टमधनं रिटायरमेंट घेतली. आता फक्त वन डेमध्ये. T20मधनं अगोदरच घेतली होती, टेस्टमधनं पण घेतली. आता उरलं फक्त वन डे. असं वाईट वाटतं आहे ते ऐकून, कारण की ना सवय झाली ती बघायची, क्लास रोहित शर्माला बघायची. आता टेस्टमध्ये पण नाही बघता येणार. तर वन डे कधी होईल सांगता येत नाही. काही फ्युचर प्लॅन आहे, काही सांगता येत नाही. पण अशा गोष्टी झाल्या ना तर लई मन उदास होतं. कारण की ना कधी कोण रिटायरमेंट झालं नंतर त्याला बघायचा चान्सच भेटत नाही. आपण रिटायरमेंट कशी पाहिजे की नाही बुवा आता मी रिटायरमेंट होणार आहे ही टेस्ट खेळून. मग आपल्याला पण माहीत असतं ही शेवटची टेस्ट आहे. रोहित शर्मा बॅटिंगला येणार आहे, बॅटिंग करणार आहे. मग सगळे सोबतमध्ये टाळ्या वाजवत रोहित शर्माचं स्वागत करणार, त्याला गुड बाय म्हणणार. आणि रोहित शर्मा एखादी चांगली मस्तपैकी 100 रनाची किंवा 200 रन 300 रन काढणार टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये. तर असं काहीतरी झालं ना एकदम एंडिंगसुद्धा खतरनाक, तर मजाच येते. पण आता काय, जसं धोनीने घेतलं होतं अचानक रिटायरमेंट लॉकडाऊनमध्ये, सो रोहितने पण घेतलं. तर काही नाही, ऑल द बेस्ट. कारण त्याला पण फ्युचर लाईफ आहे आपली, तो एन्जॉय करतो आहे. त्याला वन डेमध्ये बघू आपण रोहित शर्माला. आत्ता पुरता गुड नाईट.